कोरोनाचा काळ वगळता 2.5 वर्षात मतदारसंघात केलेली तब्बल 2300 कोटींची विकास कामं, पुढील 5 वर्षाचा अजेंडा, मृद व संयमी स्वभाव या बळावर महायुतीतील भाजप उमेदवार आणि मावळते आमदार प्रताप अडसड हे सलग दुसऱ्यांदा धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार झाले। काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांचा त्यांनी 16,228 मतांनी पराभव केला। त्यांच्या भगिनी अर्चना रोटे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला, मात्र शांत व संयमी स्वभावाने त्यांनी कार्यकर्ते सांभाळले। लाडकी बहीण योजनेचे मतदारसंघात अर्ज भरून घेऊन 1,07,000 महिलांना त्यांनी लाभ मिळवून दिला। त्याचा लाभ मतांच्या रूपाने त्यांना मिळाला। मृदू संयमी स्वभाव, पक्ष न पाहता सर्वांच्या अडचणीत मदत करणं, 2.5 वर्षात मतदारसंघात 2300 कोटींची केलेली विकास कामं, मतदारसंघाची केलेली बांधणी, वडील माजी आमदार अरुण अडसड यांच्याप्रमाणे त्यांनी देखील मतदारसंघाची उत्तम बांधणी केल्यानं ते दुसऱ्यांदा यश मिळवू शकले। चांदूर रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर व धामणगाव रेल्वे अशा 3 तालुक्यांच्या या विधानसभा मतदारसंघात तब्बल 24 उमेदवारांची भाऊगर्दी होती। वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांनी तिहेरी लढतीचं चित्र उभं केलं, मात्र मतदारांवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही। मतदार प्रताप अडसड यांच्या पाठीशी राहिले। विरोधकांनी आधी भाजपावर आणि मतदान जवळ आले तसे प्रताप अडसड यांच्या कुटुंबावर आरोपांच्या फैरी झाडल्या। प्रताप अडसड यांनी मात्र विरोधकांवर कोणतेही आरोप न करता मतदारांवर लक्ष केंद्रित केलं। मतदारसंघात घरोघरी भेटी देण्यावर त्यांनी भर दिला। मतदानाच्या 3 दिवसांपूर्वी अडसड व जगताप यांच्यात दुहेरी लढत होणार हे निश्चित झालं। वीरेंद्र जगताप यांच्यासाठी काँग्रेसचे नेते, राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची धामणगाव शहरात प्रचार सभा घेतली। यात राष्ट्रीय मुद्दे या सभेत मांडण्यात आले, परंतु स्थानिक मुद्द्यांना बगल देण्यात आल्यानं काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागल्याचं बोललं जात आहे। प्रताप अरुणभाऊ अडसड हे 16,228 मतांनी विजयी झाले। चांदूर रेल्वे इथं मतमोजणी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते प्रताप अडसड यांना प्रमाणपत्र देण्यात आले। या विजयाचा जल्लोष संपूर्ण मतदारसंघात होताना दिसत होता। तसेच आता प्रताप अडसड हे अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचे सुद्धा दावेदार असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.